पुढच्या बातमीकडे आपण वळतोय। आज धुळवडीचा उत्साह आहे। मटणाच्या मेजवानीनं तो साजरा करण्याकरता पुणेकरांनी मटणाच्या दुकानासमोर रांगा लावल्या। धुळवड साजरी करण्याच्या प्लॅनमध्ये मटण हा अविभाज्य भाग। मात्र आता राज्याच्या राजकारणाच्या धुळवडीत सध्या मल्हार झटका मटण सर्टिफिकेट, हलाल आणि झटका मटणाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत। त्यावरून वाद सुरू आहे। पण मटण प्रेमींना खरंच याचा किती फरक पडतो ते जाणून घेऊया। आज धुळवडीचा उत्साह आहे आणि ही धुळवड पुणेकर मटणाच्या सोबतीने साजरी करतात आणि त्याच्यासाठीची तयारी तुम्ही पाहताय। एकीकडे रंग घेत असतील, मात्र त्याच्याबरोबर मटण हा धुळवड साजरी करण्याचा अविभाज्य घटक आहे आणि हे मटण घ्यायसाठी किंवा मटण प्रेमींचं मटणावरती किती प्रेम आहे हे दर्शवण्यासाठी ही रांग जी आहे ती पुरेशी आहे। एक दीड तास रांगेमध्ये उभं राहून मटण जे ते घेतलं जातं। त्याच्यातली चाप, सीना, कलेजी, मांडी, प्रत्येकाची आवड जी आहे ती आवड वेगळी आहे। कुणी खिमासाठी मटण नेते, कुणी रस्सा मटणासाठी मटण नेते, कुणी बिर्याणीसाठी मटण नेते। या सगळ्यांची प्रत्येकाची आपापली ऑर्डर जी आहे ती वेगळी असेल। या सगळ्या दरम्यान गडबडीमध्ये अनेक जण या मटणाच्या संदर्भाने काही गोष्टी सांगतात। त्यांच्या स्वतःच्या वेगळ्या आठवणी ज्या आहेत त्या सुद्धा या मटणाच्या निमित्तानं असतात। एक काका इथं भेटलेत, त्यांचं असं म्हणणं आहे की ते 60 रुपये मटण असल्यापासून घेतात। किती रुपये मटण होतं? 60 रुपये लहानपणापासून। हां, तेव्हा काय भाव होता? 60 रुपये किलो। 60 रुपये किलो मटण होतं। आणि ते काय मल्हार सर्टिफिकेट, हलाल झटका वगैरे याचा काही तुम्हाला आतापर्यंत फरक पडलाय का? काही नाही, कधी तुम्ही त्याचा काही संबंधच नाही। काही काहीच नाही ना। नवीन वाद सुरू आहे सध्या, हलाल झटका आणि मल्हार सर्टिफिकेट। खायचं माहितीये, आम्हाला फक्त खायचं माहिती। ही खरी मटण प्रेमींची प्रतिक्रिया आहे। मटण हे मटण आहे, त्याच्या अलीकडे पलीकडे असलेलं राजकारण जे आहे त्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही। आज धुळवड आहे आणि धुळवड साजरी करायची आहे ती मटणाच्या सोबतीनं। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।